ठाकरे यांची साथ सोडत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिवच्या राजकारणात नवं समीकरण तयार झाले। एका बाजूला उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक ओमराजेंच्या विरोधात आक्रमक झाले, तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांचे भावी खासदार असे बॅनर झळकले। त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांची विरोधकांसह मित्रपक्षांकडूनही कोंडी होत असल्याचं चित्र आहे। पाहूया। ओमराजेंची दुहेरी कोंडी, ठाकरे गटाचा थेट हल्ला। ओमराजेंसमोर मित्र की मित्र पक्ष प्रतिस्पर्धी? भावी खासदारच्या बॅनरनं राजकीय चर्चांना उधाण। शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर सोशल मीडियापासून राजकीय मैदानापर्यंत टीकेची झोड उठली। आता उद्धव ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्यापूर्वी ठाकरे गटानं गावोगावी बैठका सुरू करत संघटनात्मक ताकद दाखवायला सुरुवात केली आहे। धाराशिव हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचा दावा करत शिवसैनिक ओमराजेंना राजकीय उत्तर देण्याच्या तयारीत आहे। आगामी सभेला शक्ती प्रदर्शनाचं स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू असून ओमराजेंच्या पक्षांतराचा मुद्दा सभेच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे। निष्ठावान शिवसैनिकांच्या जिल्ह्यात माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आपल्या 28 तारखेला आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याला विचार देण्यासाठी येत आहेत। तरी धाराशिव जिल्ह्यातील बहुसंख्य शिवसैनिकांनी या ठिकाणी त्यांचे विचार ऐकण्यासाठी सिद्धाई मंगल कार्यालय धाराशिव येथे रविवारी दुपारी 3 वाजता उपस्थित राहावे एवढीच विनंती माझी शिवसैनिकांना आहे। ओमराजे निंबाळकर यांना शह देण्यासाठी ठाकरेंनी नवी रणनीती आखली। ओमराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू नंदुराजे निंबाळकर यांना ओमराजेंच्या विरोधात तयार करण्याची रणनीती सुरू आहे। दरम्यान महायुतीतही वेगळेच संकेत दिसू लागले। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात भावी खासदार मल्हार पाटील असे बॅनर झळकले। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीत प्रवेश केल्याच्या नंतर हे बॅनर लागल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं। भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली ही बॅनरबाजी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं राजकीय संघर्षाचे संकेत मानले जातात। लोकसभा निवडणुकीला अद्याप वेळ असला तरी या बॅनरबाजीमुळे भविष्यातील दावेदारीचा राजकीय संदेश दिला जातोय अशी चर्चा रंगली। त्यामुळे शिंदे सेनेत नुकतेच दाखल झालेल्या ओमराजेंच्या समोर आता विरोधकांसोबतच मित्रपक्षातल्या राजकारणाचं देखील आव्हान उभं राहत असल्याचं चित्र आहे। दादांचं जे काम आहे, आज तुम्ही 3 वर्ष 5 वर्षापासून बघितलं तर पूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्ह्या जेवढे तालुके आहेत त्याप्रमाणे काम चालू होतं आणि आपल्या पक्षातील एक चांगला खासदार व्हावा हे सर्व कार्यकर्त्याची इच्छा असते। त्याचप्रमाणे आमची देखील इच्छा आहे की आपला एक नेता मोठा व्हावा आणि ते खासदार व्हावे। एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभेतून ओमराजेंना राजकीय प्रत्युत्तर देण्याची तयारी, तर दुसरीकडे भाजपकडनं भावी खासदार या बॅनरमधून भविष्यातील दावेदारीचे संकेत, या घडामोडींमुळे धाराशिवच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली। ओमराजे निंबाळकर यांचं पक्षांतर आता केवळ शिवसेनेपुरतं मर्यादित राहिलं नसून महायुतीमधील जागा वाटप आणि भविष्यातील राजकीय समीकरणांवरही त्याचे परिणाम दिसू लागले। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।